Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm greeting to all of you from the throne room of God. देवाच्या सिंहासनापासून सगळ्यांना उबदार अशा शुभेच्छा. May God fulfill all your heart's desires. आज देव तुमच्या सगळ्या हृदयातल्या इच्छा पूर्ण करो. May God give the best to you. देव तुम्हाला अति उत्तम ते देवो. That whatever you desire, की तुमची जी काही इच्छा असेल, that God may fulfill your heart's desires. आज देवाने तुझ्या हृदयातली ती इच्छा तुला पूर्ण करून देव. Praise God. देवाला धन्यवाद. Let not your hearts be troubled. कोणी चिंताक्रांत होऊन बसू नका, हृदयाला त्रास करून घेऊन बसू नका. Believe in God. आलाच आत तर देवावर विश्वासही ठेवा. Because कारण God has great things in store for you. देवानं तुमच्यासाठी महान गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत. Amen. आमेन. We'll open our Bibles to Genesis chapter 39 verse 21. उत्पत्तीचा 39वा अध्याय त्यातलं 21व वचन. उत्पत्ती 39:21. If you have got your Bibles, kindly open to Genesis 39 verse 21. तुमच्याकडे जर बायबल असेल, पवित्र शास्त्र असेल तर ते बाहेर काढा, उघडा. उत्पत्ती पहिलंच पुस्तक आहे, पहिलाच अध्याय आहे. 39:21. But the Lord was with Joseph and showed him mercy and gave him favor in the sight of the keeper of the prison. उत्पत्ती 39:21 मध्ये लिहिलंय, परंतु परमेश्वर योसेफाच्या संगती होता आणि त्याने त्याच्यावर दया केली आणि तुरुंगाच्या नायकाच्या दृष्टीने तो कृपा पावेल असे देवाने केले. Praise God. आमेन. Many are finding themselves in various kinds of prisons. आज अनेक माणसं स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीच्या तुरुंगांमध्ये, त्यांना असं वाटतंय की वेगवेगळ्या पद्धतीच्या तुरुंगात आम्ही अडकलोय. In many kinds of bondages. अनेक पद्धतीच्या बंधनांमध्ये मी अडकलोय असं अनेक लोकांना आज वाटतंय. People are suffering. लोकांना त्रास होत आहेत. They don't know where to look to. लोकांना कळत नाहीये कुठे बघायचं, They don't कुणाकडे know who बघायचं. will help them. आणि लोकांना माहित नाही कोण त्यांना मदत करणार आहे. Anything happens anytime to आणि anybody. कधीही काहीही कुणाच्याही जीवनामध्ये होत आहे. Life is so unpredictable. आयुष्य असं झालंय अलीकडे, काहीच सांगता येत नाही, पुढच्या क्षणाचं काही सांगत नाही. Today, आज experiencing a series of problems. समस्या एकामागे एक येत राहणं, त्या समस्यांचा अनुभव घेणं, Or challenges. किंवा सारखी आव्हानं जीवनात एकामागे एक येत राहणं, त्रास येत राहणं, It has become a very common aspect. ही एक सर्वसाधारण गोष्ट माणसाच्या जीवनातली झालेली आहे की आव्हानं दर दिवसाला येत आहेत, त्रासही दर दिवसाला होत आहेत. You know, a single problem coming in our life is understandable. बघा, आपल्या आयुष्यामध्ये एकच कुठला तरी त्रास आला तर तो आपण समजून घेऊ शकतो की एकच काहीतरी त्रास आलाय. But then a series of problems, पण एकामागे एक जर समस्या आपल्या जीवनात येऊ लागल्या, they shake the man to the core. तर त्यातून मनुष्य गाभाऱ्यातनं हादरतो ना बेटा. That is where man is completely shattered. गाभाऱ्यातनं हादरतो मनुष्य आणि तिथे बर्बादीकडे जातो. मग And I know there are people here मला माहितीये काही लोक आज इथे अशी आली आहेत who are going through endless problems. जी अशा काही त्रासांमधनं आणि समस्यांमधनं जात आहेत की ज्याला अंत नाही. And the solution to one problem आणि एका समस्येचा उपाय, is merely the creation of another problem. एका समस्येचा उपाय झाला की लगेचच त्यातून काहीतरी दुसरी नवीन समस्या तयार होते, असं लोकांच्या जीवनात सध्याला चाललेलं आहे. It's like one wave hits the shore and there is another wave waiting to hit the shore. की असं आहे ना, किनारी एक लाट उचंबळून आली की त्याच्या मागे दुसरी लाट तयारच असते, असं आयुष्य माणसाचं अलीकडे झालंय. Problem is just following our heels. आणि त्रास संपतच नाहीयेत, आपल्या टाचेला लागलेले त्रास. In Tamil there is a saying, तमिळ भाषेमध्ये एक म्हण आहे, injured leg gets injured again. ज्या पायाला इजा झालेली आहे तो पाय परत इजा पावत आहे. And misfortunes follow the one who is having misfortunes. आणि दुर्भाग्य अशा माणसाच्या आयुष्यामागे लागलेलं आहे की ज्याच्या जीवनात दुर्भाग्य आहेच आहे. दुर्भाग्यवानाच्या जीवनात दुर्भाग्यावर दुर्भाग्य असं. Are you also feeling very lonely? तसं तुम्हाला असं वाटतंय का की मी फार एकटा पडलोय, Empty? रिकामा आहे Emotionless? आणि भावना सगळ्या मेलेल्या आहेत माझ्या, Depressed? मला नैराश्य जाणवतंय, मी Don't उदास worry. आहे. काळजी करू नका. God is able to remove the phase from your life. देव ती जी फेज आहे, तो जो टप्पा तुझ्या जीवनातला आहे, तो तुझ्या जीवनातून काढून टाकायला देव समर्थ आहे.
He has the power देवाकडे सामर्थ्य आहे to remove that calamity from your life. ते जे संकट तुझ्या आयुष्यावर आलेलं आहे ते संकट तुझ्या जीवनातून काढून टाकायचं सामर्थ्य देवाकडे आहे. God is going to bring a transformation in your life. देव तुझ्या जीवनामध्ये एक रूपांतर एक बदल आणणार आहे असं समज. And that's why don't give up. आणि म्हणून हार मानू नको. Don't lose hope. तू आशा सोडू नको. There is hope in God. कारण देवात आशा आहे बेटा. Trust in God. देवावर विश्वास ठेवा. Seek His face. देवाचं मुख शोधा. He can change things for the better. आणि देव चांगल्याकडे गोष्टी बदलू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a young boy whose name was Joseph. बायबल मध्ये एका तरुण मुलाची नोंद केली ज्याचं नाव होतं योसेफ. He was only 17 years old, हा योसेफ तेव्हा फक्त 17 वर्षाचा होता. but he loved God. पण त्याचं देवावर प्रचंड प्रेम होतं. त्याला देव फार आवडायचा. But as destiny would have it, पण आता त्याच्या आयुष्यामध्ये असं विधिलिखित होतं he was envied by his own brothers त्याच्या सख्या भावंडांनी त्याचा हेवा केला. because God gave him a beautiful dream, कारण देवाने योसेफाला एक सुंदर स्वप्न दिलं. a dream of great positions. असं स्वप्न की ज्या स्वप्नामध्ये देवाने त्याला दाखवलं तू मोठ्या पदापर्यंत मोठा माणूस झालेला A आहे. dream of great blessing. आणि मोठ्या आशीर्वादांचं एक स्वप्न देवाने योसेफाला दाखवलं. And they also envied him because his father loved him more than they all. तर यापायी त्याच्या भावंडांनी त्याचा हेवा केला. आणि अजून एक कारण त्याच्या भावांनी सख्या भावांनी त्याचा हेवा केला ते म्हणजे वडिलांचा फार लाडका होता योसेफ. And the brothers were so envious of Joseph. आणि मग भावंडांना एवढा हेवा आणि एवढा तिरस्कार व्हायला लागला योसेफाचा One day, की एके दिवशी in the peak of their anger, they threw him in a well. त्यांच्या रागात त्यांनी त्याला विहिरीत फेकलं. They wanted to kill him. असा अनावर राग त्या भावांना आला की त्यांनी ठरवलं आम्हाला या भावाला ठारच मारायचंय. And later on, मागाहून they sold him to the travelers. त्यांनी चक्क योसेफाला प्रवास्यांकडे विकून टाकलं. Those travelers who were traveling down to Egypt. आणि ते प्रवासी इजिप्त देशाला मिस्र देशाला जात होते त्यांच्याकडे चक्क त्यांनी योसेफाला विकलं. Joseph's problems started one after the आणि other. योसेफाच्या जीवनात ज्या समस्या एकामागे एक यायला लागल्या की ज्याला अंतर नाही. Anybody would have been collapsed. आणि कोणी त्या अवस्थेमध्ये खरं म्हटलं तर ढासळून पडला असता की माझं आता काही खरं नाही. पण Because Joseph trusted God, योसेफाने देवावर विश्वास ठेवल्यामुळे God strengthened him. देवाने त्याला शक्ती आणि ताकद दिली. God helped him. देवाने त्याला सहाय्य केलं. Every step of the way, God was with him. प्रत्येक मार्गाच्या प्रत्येक पावलाला देव योसेफास संगती होता. His brothers planned to destroy his destiny. बघा ना त्याच्या सख्या भावंडांनी त्याच्या आयुष्याची ठरलेली दिशा नासधूस करायचा प्रयत्न केला. They sold him for 20 pieces of silver. आणि 20 चांदीच्या नाण्यांवर भावाला विकून टाकलं. But the silver lining of Joseph's story is this. पण योसेफाच्या कथेतली एक रुपेरी किनार अशी आहे That Bible says की बायबल म्हणतं in Genesis 39 verse 2. उत्पत्ती 39 दुसरं वचन. And the Lord was with Joseph and he was a prosperous man. परमेश्वर योसेफा संगती होता आणि योसेफ समृद्ध मनुष्य झाला. Praise God. देवाला धन्यवाद. No matter how much you are pulled down, तसं कितीही जरी तुम्हाला लोकांनी खाली खेचलं no ना matter what kind of calamity you face in आणि life, कुठल्याही पद्धतीचे त्रास तुला तुझ्या आयुष्यात जरी झाले you will surely come out of it all if God is with you. जर देव तुझ्या सोबत असेल तर नक्की त्या सगळ्यातनं तू बाहेर पडशील. Your people may fail you. तुझे घरचे लोक कदाचित तुला अपयश देतील. Your family may fail you. परिवार कुटुंब सुद्धा कदाचित तुला अपयश देईल. Your relatives will fail you. नातेवाईक सुद्धा तुला अपयश देतील. पण If God is with you, जर देव तुझ्या सोबत and असेल if you are with God, आणि तूही देवासोबत राहिला be sure you will come out of every prison, every pit by God. तर 100% खात्री करून घे की देवाद्वारे देव तुला मदत करेल आणि सगळ्या खड्ड्यातनं तुरुंगातनं तू बाहेर येशील. That is an edge that a child of God has on this earth. देवाच्या मुलांकडे ही एक आशा आहे. देवाची मुलं जी या भूतलावर जिवंत आहेत जगतायत त्यांना ही आशा आहे. Bible says बायबल म्हणतं in Romans 8 verse 31, रोम करास 8 अध्याय 31 वचन. if God is with us, जर देव आपल्या सोबत असेल who can go against तर आपल्या us? विरुद्ध कोण जाईल? Say it. बोला.
If God is with me, बोला माझ्या मागे. देव जर माझ्या सोबत असेल who can go against me? तर कोण माझ्या विरुद्ध जाईल? If God is with me, जर देव माझ्या सोबत असेल what can go wrong in my life? तर माझ्या आयुष्यात काय चुकीचं होऊ शकेल? If God is with me, जर देव माझ्या सोबत आहे I will come out of every pit. तर मी प्रत्येक खड्ड्यातनं बाहेर येणार आहे. Praise God. हालेलुया. देवाला धन्यवाद. Joseph was taken to Egypt, योसेफाला मिस्र देशात नेण्यात आलं. and there, तिथे because God was with him, देव योसेफा सोबत असल्यामुळे he got a good, well-paid job त्याला एक चांगल्या पगाराची नोकरी लागली. in Potiphar's house. पोटिफर नावाचा एक माणूस होता, त्याच्या घरामध्ये त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली. Everything was fine. सगळं ठीकठाक चाललं होतं. He dreamt what he would do with the kind of money he was receiving. आणि ज्या पद्धतीचा पैसा त्याला मिळायला लागलेला होता तो विचार करत होता, स्वप्न पाहत होता की आता या पैशाचं मी काय करायचं. But then suddenly, पण मग अकस्मात he lost his job. त्याची नोकरी गेली. Why? का? Because of Mrs. Potiphar. कारण सौ पोटिफर ज्या होत्या त्यांच्यामुळे. He did not do anything wrong, त्यांनी चुकीचं काही केलेलं नव्हतं खरं म्हटलं but तर. he was accused of doing wrong. पण त्याच्या दोषारोप ठेवण्यात आला की याने दोष किंवा गुन्हा केलाय. Has then been your experience also? असाच काहीतरी अनुभव तुलाही तुझ्या जीवनात आलाय का? You worked very hard. की मी फार मेहनत केली You worked righteously, आणि नीतिमानपणे तू काम केलं and yet you lost your job. आणि तरी सुद्धा तुझी नोकरी गेली, असं काही झालंय? And yet people don't value you. आणि तरी सुद्धा लोक तुला किंमत देत नाहीत, असं तुझ्या आयुष्यात काही झालंय का बेटा? Don't worry. नको ना काळजी If करू. God is with you, जर देव तुझ्या सोबत असेल, God can change the tables for you. देव तुझ्यासाठी मेजच बदलेल, Praise God. बदलू शकतो. तो देव आहे. I mean, here was Joseph. आणि इथे हा योसेफ आहे. He not only lost his beautiful job, त्याची सुंदर अशी नोकरी गेली एवढंच नाही, he was also thrown in the prison. नोकरी तर गेलीच पण दोषारोप ठेवल्यामुळे तो तुरुंगात गेला. I mean, it's really bad to lose your good job, आणि चांगली नोकरी अशा रीतीनं जाणं म्हणजे वाईटच ना. but then to be thrown into prison is hell. पण त्यामागे तुरुंगामध्ये तुरुंगवास होणं म्हणजे नरकच हो. It was a dream job, म्हणजे ते काम, ती नोकरी स्वप्न होतं, स्वप्न त्याचं. and he really did it good. आणि फार चांगल्या रीतीनं तो त्याचं काम करत होता. Potiphar put him over everything. पोटिफर माणसाने, हा पोटिफर नावाचा जो माणूस होता, या अधिकाऱ्यानं त्याला सगळ्यावरती राज्य दिलं की तू सगळ्यावरती एक मॅनेजर सारखा राहा. I mean, we would say, म्हणजे आपण तर म्हणालो असतो you fired me from the job, but please don't put me in a prison. की नोकरीवरनं भले तुम्ही मला काढताय पण मला तुरुंगात नका ना टाकू. What a big calamity Joseph went through. काय संकट त्याच्या आयुष्यावरती आलंय, तुम्ही अंदाज लावा योसेफाचं काय झालं. Yet in all this, तरी या सगळ्यात Joseph remained good, योसेफ चांगलाच राहिला, हे विशेष आहे. and he trusted in God. आणि त्याने देवावर विश्वास ठेवला. But then why was Joseph so good? पण मग योसेफ एवढा चांगला का होता? Was he good because he got a good paycheck? योसेफाला चांगला भरमसाठ पगार मिळत होता म्हणून तो चांगला होता का? Or because his condition was good? का त्याची अवस्था चांगली सुधारलेली होती म्हणून तो चांगला होता का? No. नाही. Joseph always was good. योसेफ नेहमी चांगलाच होता. In good times or bad times, Joseph was good. चांगल्या काळात वाईट काळात योसेफ नेहमी चांगलाच होता. In good times or bad times, Joseph always trusted God. चांगल्या काळात वाईट काळात योसेफाने नेहमी देवावर विश्वास ठेवलेला होता. In good times or bad times, he always loved his brothers. चांगल्या काळात वाईट काळात त्याने नेहमी आपल्या भावंडांवरती प्रेम केलेलं होतं की हे माझे भाऊबंद आहेत. Even when they envied him, he was good to त्याच्या them. सख्या भावांनी त्याचा हेवा केला, तिरस्कार केला, तरी सुद्धा योसेफ त्यांच्याशी चांगलं वागत असे. योसेफ चांगलाच होता. When he was sold also, he was not angry with his त्याच्या brothers. भावांनी त्याला विकून टाकलं तरी तो आपल्या भावांवर चिडला नाही की मी काय एखादी वस्तू आहे की तुम्ही मला असं विकताय. He was thrown in the prison. He was not angry with त्याला Mrs. तुरुंगात Potiphar. टाकलं. सौ पोटिफरनं त्याच्यावर दोषारोप ठेवला, त्यापैकी त्याला तुरुंगवास झाला, तरी सुद्धा योसेफाला सौ पोटिफराचा राग आला नाही. His character did not change. त्याचं चारित्र्य बदललंच नाही, त्याचे स्वभाव गुणधर्म बदललेच नाही. His character was the same in good times and bad times. चांगल्या काळात वाईट काळात योसेफाचा स्वभाव जसा होता तसाच होता. त्याचा स्वभाव कधी बदलला नाही, चांगल्याचा चांगलाच राहिला. Praise God. देवाला धन्यवाद. If you have God on your side, तसं देव जर तुझ्या बाजूनी असेल your character does not change. तर तुझं चारित्र्य, तुझा स्वभाव बदलत नाही. You don't go tit for tat. आणि तुम्ही जशास तसे असं करत नाही. No. नाही नाही नाही.
की त्यांनी माझं वाटोळं लावलंय, मी त्यांचं डबल वाटोळं लावीन, असं आपण मग करत नाही. A man who trusts God will be the same in good times and bad times. जो माणूस देवावर विश्वास ठेवतो तो चांगल्या काळात वाईट काळात चांगलाच राहतो, हे नेहमी लक्षात ठेवा. He does not become bitter. आणि तो कडू होत नाही. And so Bible says, तर बायबल म्हणतं God was with Joseph even in the prison. देव योसेफा संगती होता तुरुंगात सुद्धा. God was not helping Joseph outside the prison, but God said, where Joseph is, I shall be. आणि देवाने योसेफाला फक्त तुरुंगाच्या बाहेर मदत केली असं नाही, तर देव म्हणाला जिथे कुठे योसेफ जाणार तिथे मी त्याला मदत करायला राहणार. Praise God. तुरुंगात सुद्धा. Joseph's master put him in prison. योसेफाच्या मालकानं त्याला तुरुंगात टाकलं. But the master of the universe was with Joseph in the prison. पण सृष्टीचा मालक योसेफा बरोबर तुरुंगात राहिला. What हा a great फरक आहे. thing. काय महान गोष्ट आहे ही आणि केवढा फरक आहे हा. God was saying, ते बोलत होता if you are in the prison, Joseph, I will be with you in prison. योसेफा तू जर तुरुंगात गेलास तर मी सुद्धा तुझ्या सोबत तुरुंगात राहणार आहे. If you are in the emergency room, I'll be with you in your emergency room. तुला काहीतरी तात्कालिक खोलीत टाकलंय तर मी सुद्धा त्या खोलीमध्ये तुला मदत करायला तिथेच राहणार आहे. When you go through pain, I will go through pain. तू वेदनेतनं गेला की मी वेदनेतनं जातो, तुला दुखलं की मलाही दुखतं. Praise God. देवाला धन्यवाद. That is the heart of God for his children. असं हृदय आहे देवाचं देवाच्या मुलांसाठी. God said देव बोललाय in Isaiah 43 verses 1, 2 and 3, यशया 43 1 ते 3 I have redeemed you, मी तुला उद्धार दिलाय. says the Lord. देव म्हणतो मी तुला उद्धार दिलाय. I called you by your name. तुझ्या नावाने मी तुला हाक मारली. You are mine. तू माझा आहेस. When you go through the waters, जेव्हा तू पाण्यातनं जाशील I'll be with you. मी तुझ्या सोबत राहीन. When you go through the rivers, जेव्हा तू नदीतनं जाशील I shall be with you. मी तुझ्या सोबत राहीन. When you walk through the fire, जेव्हा तू आगीतनं चालशील that fire will not burn you, ती आग तुला जाळणार नाही. because कारण I am the Lord your God, मी तुझा प्रभू परमेश्वर आहे. the Holy One of Israel, your इस्रायलचा Savior. पवित्र तुझा तारणारा तुझा उद्धार करता देव मी आहे. Praise God. हालेलुया. In Isaiah 45 verse 5, यशया 45वा अध्याय 5व्या वचनामध्ये God said, देव बोललाय I am the Lord, मी प्रभू आहे and there is no other. आणि दुसरा कोणी नाही. There is no other besides मी me. देव आहे, माझ्या व्यतिरिक्त आणि कोणी नाही. There is no God. आणि कोणी देव नाही. I will equip you, मी तुला सज्ज करीन. though you do not know me completely. जरी तू मला संपूर्णतः ओळखत नाहीयेस तरी सुद्धा. Praise God. देवाला धन्यवाद. Let everyone think you are lonely. सगळ्यांनी असा विचार करू दे की हा एकटा आहे, हा एकटा आहे, एकटा आहे. करू दे त्यांना असा विचार. Let them think that you are lonely. लोकांना असा विचार करू दे तुला बघून की हा तर एकटाच आहे, हा तर एकटाच आहे, ह्याचं तर कोणीच नाहीये. But you have God with you. नाही नाही, भला मोठा देव तुझा आहे. Praise God. मग कोणी असो नसो त्या भल्या मोठ्या देवाने सगळ्यांची जागा घेतली बेटा. God has saved you from so many turmoils. देवाने किती साऱ्या संकटातनं तुला वाचवलंय. You didn't even realize it. किती सारी घालमेल तुझी होत होती त्यातनं देवाने तुला बाहेर काढलंय, तुला कळत नाही. Today you are here, present, alive. आज या संध्याकाळी तू इथे हजर आहे, जिवंत आहेस. God has kept you alive. म्हणजे देवाने तुला जिवंत ठेवलंय ना. बरंच काही झालं पण तरी आज जिवंत आहोत ना. God was working behind your scene. म्हणजे देव चित्रामागे काम करत होता ना. हो की नाही. Many of you would have lost your life, तुमच्यातल्या अनेकांचा प्राण गेला असता but you are alive. तरी तुम्ही जिवंत राहिलाय. Some of you met with accidents, तुमच्यातल्या काहींचे अपघात झाले but you are still alive. तरी तुम्ही अजून जिवंत आहात. Yes, आमेन आमेन. you are still alive. तरी तुम्ही अजून जिवंत आहात. कधीचाच मरायचा होतो मी पण देवाने जगवलंय. Like one person gave the testimony. जसं एका व्यक्तीनं साक्ष सांगितली. He was crossing the road, तो रस्ता क्रॉस करत होता and suddenly, आणि म्हणे अचानक I think so, a two-wheeler hit him so hard. एक दुचाकी आली, स्कूटर का काहीतरी, आणि त्या स्कूटरनी एवढ्या जोरात त्याला उडवलं Yet nothing happened to him तरी त्याला काही नाही झालं. because he trusted in God. कारण त्याने देवावर विश्वास ठेवला होता. गेल्या आठवड्यात त्याची साक्ष I think so. झाली. If we have a clip, we can show it. आहे ना, व्हिडिओ क्लिप आहे त्याची. असेल तर दाखवा आता. Or if that person is here, he can testify. आणि तो माणूस इथे आज आला असेल ना परत तर त्या माणसाने सांगावं. इथे आलाय का तो? It came in the newspaper. बघा तुम्ही व्हिडिओ क्लिप बघा. हे टीव्हीवर बातम्यांमध्ये दिसलेलं आहे हे. See that? बघा. Did you see that? बघितलं? बघा. लुक एट दॅट. And that person आणि ज्याला उडवलेलं ना हा जो माणूस आहे ना who hit this man, आणि जो
स्कूटरवर येत होता, ज्याने स्कूटर त्या माणसाला मारली, धडकला. Unfortunately, he died on the spot. दुर्भाग्याची गोष्ट की तो जागच्या जागी मेला. Very sad to know that. दुःखाची बाब आहे हे जाणून दुःखही होतं की तो जागच्या जागी मेला. But this man, पण हा जो आहे he lived to share the testimony त्यांनी for साक्ष the glory दिली of God. गेल्या आठवड्यामध्ये. तो जिवंत राहिला, देवाने त्याला जगवलं. येस, दिस मॅन. हा बघा, हा See व्यक्ती this आहे. man, yes. शो. हा माणूस Ordinary man. किती साधा माणूस आहे ना. But ह्याला trusted in God. देवावरती विश्वास ठेवला मात्र त्याने. Some of you would have perished. तुमच्यातल्या काहींचा नाश झाला असता तसा. It was only God's grace. देवाची कृपा आहे फक्त बेटा की आज इथे आपण देवाचं नाव घेत बसलोय. मी पण कधीचीच मारायची होते, त्यांनी जगवलंय. God is on your side. देव तुझ्या बाजूनी आहे राजा. God is strengthening you. देव तुला शक्ती देतोय. Don't say, where is God? असं नको म्हणू, देव कुठे आहे, देव कुठे आहे. God is there. देव तिथंच आहे. He's helping you. देव तुला मदत The करतोय. same God who helped Joseph is with you in ज्या your calamity. देवाने ज्या देवाने योसेफाला मदत केली तोच देव तुलाही तुझ्या संकटात मदत करायला हजर आहे. One lady said, एक बहीण म्हणाली, Pastor, पास्टर, I came just once for the meeting मी एकदाच सभेला आले and I sensed the Lord. आणि प्रभूचं वास्तव्य मला जाणवलं. But after that, त्यानंतर I didn't come म्हणे मी नाही आले because I was so busy. कारण मी व्यस्त झाले, कामात बिझी झाले. But later on, I lost my job मागाहून म्हणे माझी नोकरीच गेली. due to the pandemic. महामारी जी आली ना, पॅन्डेमिक मध्ये काम गेलं. But God had something better in mind. पण म्हणे देवाने काहीतरी चांगलं मनात, अजून चांगलं मनात ठेवलं होतं. And she said, तर म्हणते I am a grandmother taking care of my grandchild. मी आजी आहे, मी माझ्या नातवाला सांभाळते. And so while my little child was sleeping, आणि माझा लहानसा माझा नातू झोपलेला असताना I was thinking, how can I take care of her? माझी नात झोपलेली असताना मी विचार करत होते की या माझ्या नातीला मी कसं छान सांभाळू. Because I lost my job. कारण माझी नोकरी तर आता गेली होती And I felt darkness around me. आणि मला ना अवतीभोवती असा अंधार जाणवायला लागला. And that was the time I remembered your word. म्हणजे त्यावेळेला तुमचे शब्द पास्टर मला आठवले. You had said, तुम्ही म्हणाला होता God will never leave you. God will never forsake की you. देव तुला कधी सोडणार नाही, देव तुला कधी टाकणार नाही, असं तुम्ही तेव्हा सभेमध्ये बोललेला मला आठवलं. And then she said, I went on my knees. तर म्हणे मी लगेच गुडघे टेकले And I said, oh God, आणि म्हणाले प्रभू, I know you are with me in this dark time. परमेश्वरा मला ठाऊक आहे या काळ्या दिवसात, या काळ्या समयात तू माझ्या सोबत आहेस. I trust in you. मी तुझ्यावर विश्वास ठेवते. Take care of me and my granddaughter. मला सांभाळ, माझ्या नातीलाही सांभाळ. And she said, I slept off. आणि म्हणे मी झोपले. In that same week, त्याच आठवड्यात God blessed me with a wonderful job. म्हणे देवाने मला अजून एक सुंदर नोकरी दिली. He took care of our needs. आमच्या गरजा भागवल्या. She said, म्हणाली now I can take care of my granddaughter आता मी माझ्या नातीला सांभाळू शकते till she grows up and stands on her own feet. ती मोठी होईपर्यंत आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहीपर्यंत. To God be all the glory. देवाला सगळा गौरव जाओ. Today I'm in a better condition. म्हणे आज माझी अवस्था चांगली आहे. And I came आणि मी आले because she came to testify. कारण ती आली इथे साक्ष सांगायला आली. And she said, म्हणाल्या Pastor, please forgive me. की पास्टर मला प्लीज माफ करा. God, forgive me, she देव said. बाप्पा मला माफ कर म्हणाले. And she cried. आणि रडायला लागली. And she said, I will never leave the feet of God. आणि ती म्हणते यापुढे कधी देवाचे चरण मी सोडणार नाही. Praise God. कधी नाही त्याचे पाय असे घट्ट धरून राहील. God is with you in your prison. म्हणायचं तात्पर्य माझं असं आहे बेटा, देव तुझ्या सोबत तुझ्या तुरुंगात पण आहे. God is with you in your pit. देव तुझ्या बरोबर तुझ्या खड्ड्यात पण आहे. God elevated Joseph, देवाने योसेफाला उन्नती दिली made him the prime minister of Egypt. आणि होता होता योसेफ इजिप्त देशाचा, मिसर देशाचा पंतप्रधान झाला त्या काळी. माहित आहे. The bottom line is this. आणि यामध्ये मला सांगायचं सार ते असं आहे, God was with Joseph. देव योसेफा संगती होता. And when God is with you, आणि देव जर एखाद्या बरोबर राहिला it doesn't matter who is for you or who is against you. तर मग काय फरक पडतो तुझ्या बरोबर कोण आहे आणि कोण नाहीये हे जाणून. देव तुझ्या बरोबर आहे ना, बस झालं. As long as God is with you जोवर देव तुझ्या सोबत आहे and you are walking with God, आणि तूही देवासोबत चालत आहे, you don't need anybody. बस संपलं ना. आपल्याला कुणाची गरज नाही, तुला कोणाची गरज नाही. Praise God. देव तुझ्या सोबत आहे, तू See देवासोबत. that God is with you in all things. तर ही खबरदारी बाळग की देव सगळ्यात तुझ्या सोबत असला पाहिजे. देव गेला तर तू संपलं, मग आपण संपलो. देवाला जाऊ नाही द्यायचं. If God is with you, जर देव आपल्या सोबत असेल your life will be made. तर तुझं जीवन बनेल. एवढी खबरदारी नक्की घ्या
की देवाला कुठे सोडू नका. It doesn't matter मग काही फरक नाही पडत. whether you are in your hometown or in a foreign land. काही फरक पडत नाही. तुम्ही परदेशात कुठे आलेल्या आहात, परक्या राज्यात आलेल्या आहात का, घरी आहात का, घरच्या गावी आहात, काही फरक- Wherever you are, कुठेही असा you can succeed in that place. तुम्ही त्या जागेमध्ये यशस्वी व्हाल, कारण देव तुमच्या सोबत आहे. Because it's not that place that is blessing you, it is God who is blessing कारण you. ती जागा तुला आशीर्वाद देत नाही रे, देव तुला आशीर्वाद देतो. God was with Joseph in his father's house देव योसेफा संगती होता त्याच्या बापाच्या घरी, and singled him out आणि देवाने योसेफाला एकट्याला निवडलं, काढलं, and gave him a dream. आणि त्याला स्वप्न दिलं. God was with him when he was thrown in the pit. आणि योसेफाला जेव्हा त्यांनी खड्ड्यात टाकलं तेव्हाही देव त्याच्या सोबत होता. God was with him when he was thrown in the prison. योसेफाला जेव्हा तुरुंगात टाकण्यात आलं तेव्हाही देव त्याच्या सोबत होता. God gave him that gift of interpreting dreams. देवाने त्याला स्वप्नाचा अर्थ सांगायचं दान दिलं. God was with him at all times. म्हणजे सदोदित सदैव सदा सर्व काळ देव योसेफा संगती होता. Praise God. देवाला धन्यवाद. And he contributed to the solution to a national collapse of आणि Egypt. योसेफाने मग एक सल्लामसलत दरबारामध्ये जाऊन राजाला केली, ज्या पायी ते राज्य, तो देश पडला नाही, ढासळला नाही. Yes. नाहीतर ते राज्य, तो देश पडला असता, परंतु योसेफाने राजाला जो सल्ला दिला त्यावर तो देश उभा राहिला. The whole nation stood because of the prayer of Joseph. संपूर्ण देश योसेफाच्या प्रार्थनेमुळे उभा राहिला. आम्ही देशाचं बोलतोय, तुम्ही एका माणसाचं घेऊन बसलाय. When God is with you, देव आपल्या सोबत असेल there ना, is no limit to the height you can attain and no limit to the achievements you can get. मर्यादा नाहीये ज्या उंचीपर्यंत आपण जाऊ शकतो आणि जे काही आपण सगळं मिळवू शकतो त्याला मर्यादा राहत नाही जेव्हा देव आपल्या सोबत असेल. My prayer is माझी प्रार्थना that God be with you की देव तुमच्या सोबत राहावा, now and always, आता आणि सदा सर्व काळ. that whatever you do, की जे काही तुम्ही कराल that you may prosper. त्यात तुम्ही समृद्ध व्हावं सदा सर्व काळ. But that needs your surrendering to God. पण त्यासाठी तू सुद्धा देवाला संपूर्ण समर्पण केलं You पाहिजे. should be in God's will. तुला देवाच्या इच्छेत राहावं लागेल, देवा शरण यावं लागेल, Then you will have your will. म्हणजे मग तुला तुझी इच्छा जी आहे ती पूर्ण करून मिळेल. Many of you are in the prison of doubt. तुमच्यातले अनेक लोक शंकेच्या, संदेहाच्या तुरुंगात आहेत. Many of you are in the prison of debts and तुमच्यातले- pain and sorrow. तुमच्यातले अनेक लोक कर्ज, दुःख, त्रास या सगळ्या तुरुंगात आहेत. Your pit is dark आणि तुझा खड्डा, तुझी विहीर फार काळी आहे and you are all alone. आणि तू एकटा आहे. But don't worry. पण काळजी करू नको. That which the enemy thought to destroy you, शत्रूने ज्याद्वारे तुझा नाश करायचं बेतलं, God will see that you are out of it all. ते जबाबदारी घेऊन तुला त्यातनं बाहेर काढेल. He will set you free. देव तुला मोकळं करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल in म्हणतं 1 Samuel 2 verse 4, 1 शमूएल 2 अध्याय 4 वचन, the bows of the mighty are broken बघा जे महान वीर योद्धे आहेत त्यांचे बाण तुटलेले आहेत, and they that stumbled are girded with strength. आणि जे चाचपडलेले आहेत, जे अडखळत होते त्यांना मात्र शक्ती प्राप्त झालेली आहे. Praise God. हे देवच करू शकतो. Bible says in 1 Samuel 2 verse 6, 1 शमूएल 2 अध्याय 6 वचन, the बायबल म्हणतं, Lord kills परमेश्वर ठार मारतो and the Lord makes alive. आणि परमेश्वरच जिवंत करतो. He brings down to the grave, he brings them up. परमेश्वरच कबरी नेतो, कबरेतनं बाहेर परमेश्वरच काढतो. Praise God. देवाला धन्यवाद. If life and death are in the hands of God, जर जीवन आणि मरण देवाच्या हातात आहे, where are you looking for salvation? कुठं बघताय तारणासाठी, मुक्तीसाठी, मोक्षासाठी? कुठं कोणाकडे बघताय? For salvation you need a savior. मुक्तीसाठी, मोक्षासाठी तारणारा गरजेचा आहे. Without salvation, मुक्तीशिवाय, a savior is not needed. तारणाऱ्याशिवाय, तारणाशिवाय तारणारा गरजेचा नाही. तारणच जर तो देत नसेल तर तो तारणारा गरजेचा नाही. For salvation you need a savior. मुक्तीसाठी मुक्तीदाता पाहिजे, तारणासाठी तारणारा पाहिजे. And that's why Jesus Wow. came on this earth म्हणूनच येशू या जगात आले, to be the savior of the world. या जगाचा तारणारा बनून आले. People say we need salvation, we need salvation. लोक म्हणतात मला मुक्ती पाहिजे, मला तारण पाहिजे, मला मोक्ष पाहिजे. But without the savior, how you can get salvation? पण मुक्तीदात्याशिवाय मुक्ती कशी मिळणार? That's why Jesus came. म्हणून ते येशू आले. Jesus took the sins of the whole world. येशूने संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं.
He died on the cross of Calvary. काल्वरी नावाचा वधस्तंभ होता, त्यावर येशू मरण On पावले. the third day, he rose again. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. And by his blood, he has आणि- saved the whole world. येशूंच्या रक्तानं येशूंनी संपूर्ण जगाला तारलंय. Praise God. देवाला धन्यवाद. His one mission was to save the world. येशूंची एकच कामगिरी होती की मला जगाला तारायचंय. Nobody has saved mankind. बाकी कुणी मानव जातीला तारलेलं नाहीये. Only Jesus फक्त Christ. येशू ख्रिस्तांनी मानवाला तारलंय म्हणजे मोक्ष दिलाय. He shed his blood for you. येशूंनी त्याचं मोलवान रक्त तुझ्यासाठी सांडलंय. He's the only one who lives till today. येशू एकमेव असे आहेत की जे आजही जिवंत आहेत. He came, he said, I have come to give you life and life in abundance. येशू आले आणि म्हणाले मी आलोय तुला जीवन द्यायला आणि तेही भरपूर विपुल जीवन द्यायला. Jesus will remove you from your trials. येशू तुला तुझ्या सगळ्या कसोटीतनं बाहेर काढतील. One person told me, एक व्यक्ती मला म्हणाला, Pastor, I was very low, पास्टर मी फार असा उदास होतो, but I heard your message on YouTube पण मी YouTube वर तुमचा उपदेश ऐकला and I was so blessed. आणि मला एवढा आशीर्वाद मिळाला ना I thought I had lost it all. की मला तर वाटायला लागलो होतं मी आता गेलो, मी मेलो. But पण the message you gave, जो संदेश तुम्ही दिला it restored my hope त्या संदेशातून माझी गेलेली आशा परत आली. in पास्टर, the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तावरची आशा माझी परत जागी झाली. Praise God. देवाला धन्यवाद. God sees your future. देव तुझं भविष्य बघतोय He बेटा. knows your future. देवाला तुझं भविष्य माहिती आहे. You don't know tomorrow what will happen. तुला माहित नाही उद्या काय होणार आहे, पण देवाला सगळं माहित आहे. God knows everything. देवाला तुझं सगळं माहित आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That's why I say I will rise again म्हणून म्हणा, माझ्या मागे म्हणा, मी परत उठणार in the आहे name of Jesus. येशूंच्या नावात. I will come out of the pit in the name of Jesus. मी खड्ड्यातनं बाहेर पडणार आहे येशूंच्या नावात. I will come out of every debts in the name of Jesus. मी कर्जातून बाहेर पडणार आहे येशूंच्या नावात. बोला. The devil will not keep me in the pit in the name of Jesus. सैतान मला खड्ड्यात ठेवणार नाही, ठेवू शकणार नाही येशूंच्या नावात. God will remove me from that pit. देव मला त्या खड्ड्यातनं बाहेर काढेल. God will remove me from the debts. देव मला कर्जातनं बाहेर काढेल. God will remove me from that sorrow. देव मला त्या दुःखातून बाहेर काढेल. Praise God. देवाला धन्यवाद. God will do it. देव करेल. God will do it. देव नक्की करेल. One person told me, एक व्यक्ती मला म्हणाला, I just got into a car wreck म्हणे अपघात झाला त्याचा काहीतरी, which was hit and run case, म्हणजे धडक झाली गाडीची, but I'm still alive पण म्हणे तरीही मी अजूनही जिवंत आहे because I believe in Jesus. कारण माझा येशूवरती विश्वास आहे. Simple things. खास म्हणजे साधारण गोष्टी, काही त्यात खास काही नाही, साध्या गोष्टी बेटा, साध्या He गोष्टी. said, though my car is completely in a wreck, आणि तो म्हणाला माझी गाडी अशी धडकली की पूर्ण चुरा झाला गाडीचा, I'm still alive. पण मी जिवंत आहे. And गाडीचा God चुरा will झाला, surely give me a new car. गाडीचा चुरा झाला पण मी जिवंत आहे आणि माझा विश्वास आहे देव मला नवीन गाडी नक्की देईल. Praise God. बघा, देवाला धन्यवाद. The devil tries to wreck our lives. सैतान आपल्या जीवनाचाही चुरा करायला मागतो ना. I remember मला आठवतं some months or 1 year back, वर्षापूर्वी बहुतेक एका we वर्षापूर्वी had gone for a vacation. आम्ही गेलो होतो सुट्टीला. And then when we came back, परत जेव्हा आलो we came to know आम्हाला कळलं a huge tree fell on our car. एक मोठं झाड आमच्या गाडीवर पडलेलं. गाडी पार्क Just होती. crashed. एक मोठं झाड आमच्या गाडीवर पडलं. My car was completely smashed. माझ्या गाडीचा चुरा झाला. It was only a miracle that we were not there in फक्त it. चमत्कार की त्या गाडीत तेव्हा आम्ही नव्हतो, दुसऱ्या गाडीने गेलो होतो. We had gone in another car. दुसऱ्या गाडीने गेलो होतो But the car was completely smashed. आणि ही गाडी पूर्ण चुरा झाली. If we were inside it, we would have been smashed. त्या गाडीच्या आत आम्ही असतो तर आम्ही मेलोच असतो. Keep fighting in the name of Jesus. मी काय म्हणतोय बेटा, येशूंच्या नावात लढत राहा, अशी हार नाही मानायची. Keep believing in the name of Jesus. येशूंवरती विश्वास ठेवत राहा, असं ते काही होत नाहीये. Say, I am walking in the divine favor of God. पण मी देवाच्या दैवी कृपेत चालत आहे. God is with me. देव माझ्या सोबत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Don't change your words according to condition. परिस्थितीनुरूप तोंडातले शब्द बदलू नको बर का. Remain the same as though God is with you right now. अगदी या वेळेला सुद्धा देव माझ्या सोबतच आहे असं समजून नेहमी योग्य तेच बोलायचं. अभद्र शब्द तोंडात नकोत. He is helping you out now. देव तुला आताही मदत करत आहे.
Some change their words according to the condition. पण काही माणसं परिस्थितीनुरूप शब्द बदलतात. कडू परिस्थितीत कडू बोलतात, गोड परिस्थितीत गोड बोलतात. Yes. असं करायची गरज नाही बेटा. Even in bad conditions, वाईट परिस्थितीत सुद्धा let your outlook be good. तू त्या परिस्थितीकडे चांगल्या नजरेनं बघून गोडच बोल, वचनच बोल, चांगलंच बोल, चांगलाच राहा. Because God is good. कारण देव चांगला आहे. In all conditions, God is good. सगळ्या अवस्थेमध्ये देव चांगला आहे, मग आपण कशाला कडू बोलायचं? But Pastor, I am in this darkness for such a long नाही नाही time. पास्टर, पण तुम्हाला माहित नाही मी या काळ्या परिस्थितीमध्ये कधीपासून अडकलोय. But big dreams do take time. पण ठीक आहे ना, मोठी स्वप्न खरी व्हायला वेळ पण लागतो ना बेटा. एका दिवसात होणार आहे का ते? You have got big dreams. स्वप्न तुझी मोठी आहेत For big dreams, it takes time. आणि मोठी स्वप्न साकार व्हायला मोठा वेळ पण लागतो And ना. when you trust in Jesus, आणि येशूंवर आपण विश्वास ठेवला ना these dreams will come true. की ही स्वप्न खरी होणार. One lady came and testified. एक बहीण आली, तिने साक्ष दिली. I had come to church years back, म्हणे अनेक वर्षांपूर्वी मी चर्चला आले होते had a lump on my chest, आणि म्हणे माझ्या छातीवर एक गाठ आली होती. and the Lord healed me on that Saturday. प्रभूने त्याच शनिवारी ती म्हणते मला बरं केलं. But I stopped coming, पण नंतर मी आले नाही. and I started losing on life. मी यायचं थांबवलं, मग माझं परत सगळा प्रॉब्लेम व्हायला लागला. I was messed up. परत माझ्या जीवनात बरबादी यायला लागली. I lost my job. नोकरी गेली I माझी. lost my peace. शांती गेली. But then I remembered the church. मग मला चर्चची परत आठवण आली म्हणते. And then मग that Saturday she came त्या शनिवारी ती परत आली and she said, Pastor, आणि म्हणाली पास्टर after 5 years I am stepping this church once again. 5 वर्षांनंतर आज मी परत या चर्च मध्ये पाऊल टाकलंय. I experienced a lot of trauma मला फार साऱ्या त्रासांना तोंड द्यायला लागलं, अनुभव आला. and lost relationship with God. देवाबरोबरचं माझं नातंही गेलं. But still I know तरी मला माहित आहे Jesus will forgive me येशू मला क्षमा करतील and He will give me a brand new start. आणि येशू मला नवीन कोरी सुरुवात करून देतील. She cried and cried. असं म्हणून रडली जी रडली And ना. I'm sure our life is made आणि today. माझा विश्वास आहे, मला 100% खात्री आहे की त्या बहिणीचं जीवन आज बनलेलं असणारच आहे. Praise God. प्रश्नच येत नाही. तुम्ही देवाकडे, देवाच्या मंदिरी जेव्हा परत येता तेव्हा होणारच. You have to walk with God. तुम्हाला देवासोबत चालावं लागेल. It's not that God will walk with you. You have to walk with God. म्हणजे देवाने तुझ्या सोबत चालायचं ते तर आहेच आहे. देव कधी सोडत नसतो आपल्याला. पण आपण देवासोबत चालायला पाहिजे, कारण आपले स्वभाव काय सांगत नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. Because more than God, we need God. कारण देवापेक्षा जास्त आपल्याला, देवाला आपली जी गरज आहे त्याहून जास्त आपल्याला देवाची गरज आहे. लक्षात येत आहे ना? God is not in need of us. देवाला काय आपली गरज नाही. देवाचा आपल्याशिवाय पण होत आहे. मी नाही तर आणि कोणी, देव करून घेईल. But without God, we cannot survive. पण देवाशिवाय आपल्याला नाही जमणार जगायला. शेवटी देवा Everything is a लागतो. mess everywhere. शेवटी देवा लागतोच. देवाशिवाय जीवन बर्बाद होईल बेटा. Bible says बायबल मध्ये in लिहिलं, Leviticus 26 verses 27 and 28. लेविय 26वा अध्याय 27 आणि 28. God says, देव बोलला, if you don't listen to me जर तू माझं ऐकलं नाही and if you walk contrary to me, आणि मी सांगतोय त्याच्या विरुद्ध जर तू चाललास, I will also walk contrary to you. मी पण तुझ्या विरुद्ध चालीन बर का. देव बोलला असं. देवाने धमकीच घातली त्याला Praise God. की नीट चाल, नाही तर मी पण तुझ्या बाजूनी चालणार नाही. There are people here who wouldn't have been here alive if God was not with you. आज आहेत काही माणसं इथे अशी, ती नसती इथे आज या सायंकाळी जर देव त्यांच्या सोबत नसता तर. Say, I have made it म्हणा मला जमलं, because the Lord was with me. मी केलं. म्हणा मी केलं, मला जमलं, कारण देव माझ्या सोबत होता. I am alive मी जिवंत आहे because the Lord is with me. कारण प्रभू माझ्या बरोबर आहे. God बोला. is the reason that you didn't die early. देव कारण आहे की मी लवकर मेले नाही. देवामुळे. God is the reason that you didn't really lose your arm or your leg in देव any कारण आहे accident. की आजपर्यंत तुम्ही अधू लंगडे पांगळे झाला नाहीत. देव कारण आहे याचं, नाहीतर लंगडे पांगळे व्हायला वेळ नाही लागत अलीकडे. God is the reason that you are seated here. देव कारण आहे की आज तुम्ही लोक असे इथे खाली बसलेले आहात देवाच्या मंदिरी. God is the reason we survived our childhood. देव कारण आहे की आपण बालपणी जगलो, टिकलो, आपला निभाव लागला. We could have died when we were young. आपण लहान असताना सुद्धा मरू शकलो असतो. It's not that because we have been too good, that's why God helped us. असं काही नाहीये. भ्रमात राहू नका की मी फार चांगला होतो म्हणून देवाने मला मदत केली. कोणी सांगितलं? Nobody is good. कोणी चांगलं नाही बेटा. कोणी चांगलं नाही. Not that we were perfect, that's why God helped us. असं काही नाहीये की मी परफेक्ट होतो, मी अगदी परिपूर्ण होतो, माझ्याकडनं चुका होतच नाहीत म्हणून देव माझ्या सोबत होता. हा कोणी भुसा घातला डोक्यात? Not because we are
street smart or IT smart. आणि आपण फार हुशार होतो, आपल्याला फार बुद्धी होती म्हणून देव आपल्या सोबत होता असंही नाहीये. It is His love. देवाचं प्रेम आहे It राजा, is God's love देवाचं प्रेम आहे. that has kept you alive today. त्या प्रेमाने आजपर्यंत आणि आजही तुला जिवंत ठेवलंय. It is God's love that He has preserved you. देवाच्या प्रेमाने तुला राखलंय, लोणचं जसं मुरवतात तसं मुरवलंय. Because God has a plan for each one of कारण us. देवाची योजना आपल्या प्रत्येकासाठी बेटा त्याच्या प्रेमाने आपल्याला सांभाळलंय. Praise God. देवाला धन्यवाद. You devil सैताना who hates us, जो आमचा तिरस्कार करतो, leave us आम्हाला सोड in the name of Jesus. येशूंच्या नावात, Because कारण we belong to God. आम्ही देवाचे आहोत. Praise God. मी सुखी, मी येशूचा आहे. हे गाणं आहे. वा वा वा, हालेलुया. Once Jesus went to Jerusalem, एकदा येशू गेले येरुशलेमेला it was the feast of the Jews, आणि यहुदी लोकांचा एक सण होता and there was a pool at the sheep market, आणि एक मेंढुनाचा बाजार तिथे एक तळ होतं. which was called Bethsaida. बेतसेदा त्या तळ्याचं नाव होतं. Bethsaida means house of mercy. बेतसेदा म्हणजे दयेचं घर बरं का. And there were a large number of disabled people seated alongside the आणि water. त्या तळ्यापाशी ना अनेक आजारी, पांगळे असे सगळे रोगी रुग्ण होते. The lame, the blind, the paralyzed. सगळे लंगडे, आंधळे, लखवा मारलेले, सगळे आजारी. And so the covered shelter also provided shade for these disabled and sick people. ते जे कोणी आजारी, लंगडे, पांगळे त्यांना एक शेड पण तिथे होती तिथे राहायला. But there was another reason पण अजून एक कारण होतं. for the popularity of the pool of Bethsaida. ते बेतसेदा नावाचं जे तळ होतं त्या तळ्याची जी प्रसिद्धी होती त्याच्या मागे अजून एक कारण की ते तळ एवढं प्रसिद्ध का होतं. Legend had it that an angel would come down into the pool असं म्हटलं जायचं की देवाचा दूत त्या तळ्यात यायचा, and stir up the waters. तळ्यातलं पाणी हलवायचा And the first person who entered the waters would be healed. आणि हललेल्या पाण्यात जो पहिला आजारी माणूस उतरायचा तो बरा व्हायचा. We don't know whether anyone was healed. आणि आपल्याला तर माहित नाही कोणी बरं झालं होतं का नाही माहित नाही आपल्याला. But that was the kind of story that was circulated. पण अशा पद्धतीची कहाणी त्या काळामध्ये त्या तळ्याविषयी होती. So people were hoping, आणि म्हणून आजारी माणसं आशा ठेवून तिथे होते. where anybody shows hope, you will find crowd there. आजही कसं आहे बघा, कोणी आपल्याला थोडीशी आशा जरी दाखवली तर लोकांची गर्दीच्या गर्दी तिथे जाते की इथे आशा आहे. And so people waited. तर लोकांनी, आजारी लोकांनी वाट पाहिली तळ्यापाशी की आता दूत येईल, पाणी हलवेल. But that was the time Jesus also walked there. पण मग एकदा असं झालं की येशू सुद्धा त्याच वेळेला त्या तळ्यापाशी आले. And he saw this invalid man. आणि येशूने बरोबर एका लंगड्या माणसाकडे नजर टाकली बर का. And he was in that state for 38 years. आणि हा पांगा लंगडा बाबा 38 वर्ष असा आजारी होता. It was a long time to be invalid. 38 वर्ष असं आजारी असणं फार मोठा काळ आहे राजा. Either he was lame from birth or later on or whatever, but he was lame for 38 एक तर years. जन्मापासून लंगडा असेल, नाही तर मागावून काहीतरी झालं आणि लंगडा झाला असेल, पण 38 वर्ष तो बाबा तसा होता, एवढं खरं आहे. So Jesus asked him, तर येशूंनी जाऊन त्या बाबाला विचारलं, "Do you want to be well? बाबा बरं व्हायचं का? Do you want to be well?" बाबा बरं व्हायचं का? He said, "Yes." बाबा म्हणाले हो व्हायचं ना. That's why I'm seated here, म्हणून तर इथे बसलोय, waiting for the water to be stirred. वाट बघतोय की दूत येईल, पाणी हलवेल तर मी जाईन. But I have no one नाही ना, पण माझं कोणी नाही ना, to help me out. मला मदत करणारं कोणी नाही ना. When the water is stirred, पाणी हल्लं ना somebody goes before me. की माझ्या अगोदरच आणि कोणीतरी जातं I never get an आणि opportunity. मला संधीच मिळत नाही, असं म्हणाले बाबा. येशूंना सांगतायत, There are those who are quicker and faster than me. माझ्यापेक्षा आहेत असे काही आजारी माणसं की जे पटकन पोहोचतात पाण्यात, माझा नंबरच लागत नाही. Even among the sick and the invalid, there is first, second, and third. बघा, आजारी लोकांमध्ये सुद्धा मग 1, 2, 3 असे नंबर आहेत. काही असे होते जे पटकन पोचायचे, काही नव्हते पोचत या बाबासारखे. So there is a race even among the sick. म्हणजे आजारांमध्ये सुद्धा शर्यतच आहे म्हणायची. आजारांमध्येही शर्यत आहे. Jesus said, येशू बोलले, "Rise up, बाबा उठा, take up your bed, आपली गोधडी गुंडाळा, and walk." चालायला लागा. That man who was in the pit for 38 years stood up and walked. 38 वर्ष दलदलीत अडकलेला लंगडा तक्षणी चालायला लागला. तो पाण्यात गेला नाही, पाणीच त्याच्याकडे आलं. Praise God. वा 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 वा. The beauty is सौंदर्य हे आहे, that man got healing without getting into the water. त्या माणसाला पाण्यात न जाता आरोग्य मिळालं. He got healing without the stirring of the water. पाणी न हलता आणि पाण्यात न जाता त्याला आरोग्य मिळालं. He got healing without getting drenched in the water. पाण्यात न भिजता त्याला आरोग्य मिळालं. ही खासियत आहे. Without getting wet, he got healed. पाण्यात न भिजता बाबा बरा झाला, नाहीतर सगळे भिजून भिजून बरे होत होते.
तंतन पण केली असेल, काय वे असं पाण्यात भिजून बरं करतात. You know, many times अनेक वेळेला when people say, लोक जेव्हा म्हणतात do this, do that, असं करा तसं करा, sometimes you have to only listen to what Jesus says. कधी कधी ना फक्त येशू सांगतात ते ऐकायचं. Some will say, without doing this, you will not be blessed. काही लोक असं म्हणतील, नाही नाही असं न केलंस तर तुला तर आशीर्वाद मिळणारच नाही, तुला तर असं Without करा. doing that, you will not be असं blessed. केलं नाही तर तुला आशीर्वाद मिळणारच नाही. असं नाही. Jesus can bypass all the wisdom of the world. येशू अख्ख्या जगाचं सगळं ज्ञान पार करून तुझ्यापर्यंत पोहोचेल. Jesus can bypass every remedy that the world is showing to you. या जगात जे काही उपाय आहेत त्या सगळ्या उपायांवरती मात करून येशू तुझ्यापर्यंत पोहोचतील. तर ऐकावे जनांचे, करावे येशूंचे. Praise God. सबका सुनना, येशू बोलते वो करना. Because Jesus comes with a remedy from heaven. कारण येशू स्वर्गातनं उपाय घेऊन येतात. त्यात काय अशुद्धता नाही, भेसळ नाही, काय नाही. None had seen somebody healed without getting wet. आणि कोणीच बघितलं नव्हतं की असं न भिजता कोणी बरं झालंय त्या तळ्यापाशी. पण हा बाबा झाला. But this man was healed. हा बाबा न भिजता बरा झाला. They all said, सगळे म्हणाले मग from henceforth, आता ह्याच्यापासून पुढे we will never get into the water. आम्ही पण नाही जाणार पाण्यात. We will follow Jesus. आम्ही to get येशूंच्याच healed. मागे चालणार आहे बरं व्हायला. Praise कारण न God. भिजवता बरं करतात. Every power that is troubling your life has to leave tonight in the name of Jesus. जी काही शक्ती तुझ्या आयुष्याला त्रास देत आहे ती सगळी शक्ती आज येशूंच्या नावात तुझ्या आयुष्याला सोडून गेली पाहिजे. Every powers hired to pull you down has to leave you tonight in the name of Jesus. प्रत्येक शक्ती तुला खाली खेचायला जी नेमलेली आहे ती आज रात्री येशूंच्या नावात तुला सोडून गेली पाहिजे. Every brooding thoughts and fearful thoughts that is attacking your mind has to leave tonight in the name of Jesus. सगळे जे वाईट विचार आणि भीतीचे विचार तुझ्या मनामध्ये घर करतायत ते सगळे आज रात्री येशूंच्या नावात तुला सोडून गेले पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. Say, I will not die before my glory appears in the name of Jesus. म्हणा माझं वैभव आल्याशिवाय मी काय मरणार नाही. Every death leave me in Jesus' name. मृत्यू मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Every poverty leave me in Jesus' name. दारिद्र्य मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. बोला. Every sorrow leave me in Jesus' name. दुःख मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Every pain leave me in Jesus' name. वेदना यातना येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. I will not commit suicide in the name of Jesus. मी नाही आत्महत्या करणार कधी येशूंच्या नावात. God will help me. ते मला सहाय्य करेल. I will rise in the name of Jesus. मी वर येणारच आहे येशूंच्या नावात. प्रश्नच येत नाही. My cup will run over. माझा पेला भरभरून वाहणार आहे. Goodness and mercy shall follow me चांगुलपणा आणि दया माझ्या मागे लागणार आहे all the days of my life. आयुष्यभर. Say it. बोला. Every evil programmed which is programmed against me सगळे वाईट कार्यक्रम जे माझ्या विरुद्ध आखलेत, and my family, माझ्या परिवाराविरुद्ध योजलेत, leave me in the name of Jesus. सोडून जाऊ देत मला येशूंच्या नावात. I revoke any mandate given to any power to supervise my life to leave me in Jesus' name. कुठल्याही शक्तीला माझ्या जीवनावरती लक्ष ठेवायचं जर काम दिलं गेलं असेल तर ती शक्ती येशूंच्या नावात मी बांधते. Say it. बोला. Something is happening. काहीतरी होतंय. Say every power म्हणा सगळं सामर्थ्य assigned to kill my destiny, जे माझ्या आयुष्याच्या दिशेला ठार मारायला नेमलंय leave me in the name of Jesus. मला सोड येशूंच्या नावात. All fearful and evil dreams leave me in Jesus' name. सगळी भीती सगळी वाईट स्वप्न येशूंच्या नावात मला सोडून जाऊ देत. Praise God. देवाला धन्यवाद. Use your best time now. आत्ताची तुमची सुंदर वेळ आता वापरा. Use your voice for God now. आवाज आता देवासाठी वापर बेटा. Speak your voice to God now. आता बोल देवाशी. Because कारण the more you speak to God, जेवढं तू देवाशी बोलशील the more your condition will change. तेवढी तुझी परिस्थिती बदलेल. The less you talk with people, the better. लोकांशी जेवढं कमी बोलशील तेवढं बरं आहे. The more you talk with God is much, much better. देवाशी जास्त बोललेलं नेहमी चांगलं. Because then your good time will start. मग तुझा चांगला काळ सुरू होईल. God is going to connect you with people who will make your destiny. देव तुला अशा लोकांच्या संपर्कात आणेल की जी लोक तुझ्या आयुष्याची दिशा घडवतील, तुझ्या आयुष्याला आकार देतील. अशी माणसं देव तुझ्या आयुष्यात आणेल. No matter what you're going through tonight, आज कुठल्याही परिस्थितीतून जरी तू जात असशील, the greater the opposition, the closer you are getting to your destiny. जेवढा जास्त तुला विरोध होत आहे तेवढं जास्त तू तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेच्या जवळ येतोय. Praise God. आमेन. God at times will use a situation to change you. कधी कधी देव एखादी परिस्थिती तुलाच बदलायला वापरेल.
If you have been coming for this meeting for some time जर या सभेला तुम्ही काही दिवसांपासून महिन्यांपासून येत असाल and find yourself in a new mess, आणि तुम्हाला जर असं आढळतंय की येतोय तरी पण रोज काही ना काही प्रॉब्लेमच माझ्या आयुष्यात आहेत, don't give up. हार मानू नका, Don't lose hope. आशा सोडू नका. Maintain who you are. तुम्ही जे आहात तसेच राहा. Even when it doesn't feel like it's paying off. आणि जरी असं वाटलं ना की मी एवढं येतो सभेला, एवढं देवदेव करतो तरी मला काही मिळेना, Because you belong to God. तुम्ही देवाच्या मालकीचे आहेत, हार नाही मानायची. आज नाही उद्या मिळेल जरूर. Even in the jail you belong to God. अरे तुरुंगात जरी गेलास ना तरी तुरुंगातही तू देवाच्याच मालकीचा आहेस. Even in your mess you belong to God. तुझ्या बर्बादीत पण तू देवाच्याच मालकीचा आहेस हे लक्षात ठेव. In the mess don't behave like a messed up person. बर्बादीमध्ये बर्बाद झालेल्या माणसासारखं वागू नकोस. Though Joseph was in the prison, जरी योसेफ तुरुंगात होता he did not behave like a prisoner. तरी तो कैद्यासारखा वागला नाही. He behaved like the child of God. देवाच्या मुलासारखा वागला की इथेही देव माझ्या सोबत आहे. In your mess, तुमच्या बर्बादीत don't be messed up. अशी बर्बादी करू नका घेऊ. Even in your mess, say, my God is with me. बर्बादीत पण म्हणा नाही देव माझ्या सोबत आहे. Today I'm here. आज मी इथे आहे, Tomorrow God will lift me up. उद्या देव मला उचलणार आहे. Act like a child of God. देवाच्या मुलासारखं जरा वागा बेटा. Walk like a child of God. जरा चालाल तर देवाच्या मुलांसारखे चाला राजा. Looks like someone who cannot be messed up with in the name of Jesus. असे दिसा की ज्यांच्या नादी लायकाला सैतानाने येऊ नये, की नाही याच्या नादी मी लागून याचं आयुष्य बर्बाद करू शकत, असं सैतानाने तुला बघून म्हणायला पाहिजे. Where there is a will, there is a way. जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो म्हणतात ना. You will find your purpose. नक्की तुला संकल्प तर मिळेलच, सापडेलच. तुझ्या आयुष्याचा संकल्प तुला कळेलच. आमेन. God wants to be faithful to you. देवाला तुझ्याशी विश्वासू राहायचं आहे. Say, Lord, म्हणा प्रभू I want to thank you मला तुझे आभार मानायचे from the bottom of my heart अगदी हृदयापासून for what you're about to do in my life माझ्या जीवनात जे तू करणार आहेस त्यासाठी. through this message in the name of Jesus. या संदेशाद्वारे माझ्या जीवनात जे तू करणार आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो येशूंच्या नावात. I destroy every satanic plan आणि सगळ्या सैतानी योजनांचा मी नाश करतो that is going contrary to God's plan ज्या देवाच्या योजनेविरुद्ध जात आहेत for my life माझ्या जीवनासाठी in the name of Jesus. येशूंच्या नावात. आमेन. Every spirit of envy that is against my progress, जो हेवान तिरस्काराचा आत्मा माझ्या प्रगती विरुद्ध आहे, leave me in the name of Jesus. मला येशूंच्या नावात तो सोडून जाऊ दे. हालेलुया. I reject every spirit of stillness in my life in the name of Jesus. जो सगळा आत्मा एक शिळ बनायचा जो आत्मा आहे ना, तो सगळा माझ्या जीवनातनं मी येशूंच्या नावात बांधते. Every evil power deposited in my life, leave me in the name of Jesus. सगळी वाईट शक्ती जी माझ्या जीवनात घातली जाते येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Say, I will not stay in the pit for long. म्हणा मी नाही फार वेळ त्या खड्ड्यात राहणार. God is coming. देव येतोय, He is taking me out. देव मला बाहेर काढतोय, He is putting me on top places. देव मला वरच्या जागी नेतोय. My dreams are not going to be boxed in a corner. माझी स्वप्न अशी डब्यात बंद राहणार नाही. My dreams will not remain dormant in the name of Jesus. माझी स्वप्न अशीच राहणार नाहीयेत येशूंच्या नावात. My life is going to change. माझं जीवन बदलणार आहे. Praise देवाला God. धन्यवाद. Now rise up आता उठा and we will pray. आणि आपण प्रार्थना करू. Amen. आमेन. हालेलुया. If you trust in God, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवलात ना God will not mess with you. Devil will not mess with you. तर सैतान तुमची बर्बादी करायला येणारच नाही. He will never mess with you. म्हणजे सैतान तुमच्या नादीच लागायला येणार नाही जर तुम्ही देवावर विश्वास ठेवलात तर. Your mess is nothing. तुमची बर्बादी काहीच नाहीये. Your mess is nothing when God is with you. देव तुझ्या सोबत असेल ना तर ती बर्बादी काही नाही. Your mess will become a message tomorrow. तुझी ती बर्बादी उद्या एका संदेशात बदलेल, It will turn into a testimony tomorrow. एका साक्षीत बदलेल बेटा. God will remove you from that debt, that pit, that prison. देव त्या कर्जातनं, त्या खड्ड्यातनं, त्या तुरुंगातनं तुला बाहेर काढेल. He will remove you from your sorrow. देव तुझ्या दुःखातून तुला बाहेर काढेल. He will remove you from your pain. देव तुझ्या वेदनेतून तुला बाहेर He काढेल. will remove you from your sickness. देव तुझ्या आजारातून तुला बाहेर काढेल. Things are going to change. गोष्टी बदलतील, Challenges will come. आव्हानं येणार आहेत. But the God who can take care of the challenges is with us. पण जो देव आव्हानांना सांभाळतो तो देव आपल्या सोबत आहे. I'm nothing on my own. मी माझ्या स्वतःवर शून्य आहे बरं का, But with my God, I'm very पण powerful. माझ्या देवासोबत माझ्या नादी कोणी लागायला येऊ नाही शकत. मी सामर्थ्यवान आहे.
With my God I am powerful. माझ्या देवासोबत मी सामर्थ्यवान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Something is going to happen tonight. काहीतरी आज रात्री पण नक्की होणार आहे. Something is going to happen. देवाला की काहीतरी होतं. That आज prison रात्री door पण will flung open. तुरुंगाचं दार उघडणार. Yes. हो उघडणार. You will be freed tonight in the name of आज Jesus. रात्री येशूंच्या नावात तुम्ही सुटका पावणार. You will get freedom in the name of Jesus. सुटका मिळणार तुम्हाला येशूंच्या नावात आज. Are you ready for that kind of freedom? तयार आहात अशा पद्धतीची सुटका स्वीकारायला तयार आहात. Are you ready for that kind of deliverance? अशा पद्धतीच्या सुटकेसाठी तयार आहात. Then you have to meet God. असाल तर देवाला भेटावं लागेल बेटा. You have met man. माणसाला तर तुम्ही फार भेटलात. Tonight meet God. आज रात्री थोडं देवाला भेट. देवाच्या दारी आलाय तर सार्थक पण होऊ दे. Tonight meet Jesus. आज रात्री येशूंना भेट. He will change your destiny. येशू तुझ्या आयुष्याची दिशाच Are you बदल. ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर करा One hand place on the afflicted part of your आणि body. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. See this already started. बघा सुरुवात झालेली आहे. The Lord Jesus has already started working. प्रभू येशूने काम करायला सुरुवात केलेली आहे. Place your hand on the afflicted part of your being. आपला हात दुसरा तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. One hand raised towards heaven एक हात वर करा and pray with me. आणि माझ्या सोबत प्रार्थना कराही. Are you ready? तयार आहात? Come on, say, my God, म्हणा माझ्या मागे. माझ्या देवा, my God, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Transform me. माझं जीवन बदल. Change me. मला बदलूनच टाक. Touch me. मला स्पर्श कर. Help me. मला मदत कर. Heal me. मला बरं कर. Deliver me. मला सुटका दे. Change my situation. माझी परिस्थिती बदल. My trust is in you, माझा Lord. विश्वास तुझ्यावर आहे प्रभू. Jesus, येशू, I accept you मी तुला स्वीकारत आहे. as my Lord, माझा प्रभू as म्हणून my आणि Savior. माझा मुक्तिदाता Come म्हणून into my heart माझ्या हृदयात ये. and change my माझं life. जीवन बदल. Oh God, माझ्या देवा, you know what I'm going तुला through. माहित आहे मी कशात न जात You आहे. know it all. तुला सगळंच माहित आहे. It is hard, Lord. अवघड जात आहे It देवा. is tough, Lord. अवघड जात आहे. I cannot stand it नाही anymore. जमत आहे. मला सहन नाही होत Oh आहे. God, see the violent spirit. तो हिंसक See the आत्मा. violent spirit. हिंसक आत्मा. How many people are there holding him? किती मुलं या माणसाला धरतायत. This is that violent spirit. हा हिंसक आत्मा आहे. And that spirit will have to leave. Bring आणि him या here. आत्म्याला सोडून Bring जावं him here. लागेल. See that. He is उसको delivered. इधर लाओ उसको. In the name of Jesus. What a violent spirit that is. किती You have हिंसक to see आत्मा. it. See him. In the name of Jesus. Leave. And never come into him in Jesus' name. See this. बघा हे See बघा the violent spirit. बघा. Devil, I command you in the name of Jesus. Leave. And never come into him ever again. In Jesus' name. See this. बघा People's lives are in turmoil. लोकांची जीवन फार त्रासात आहेत. You need Jesus. येशूंची गरज आहे Are you तुम्हाला. ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? Every sickness, प्रत्येक आजार I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Sickness, leave in Jesus' सगळे name. आजार येशूंच्या नावात जाऊ. Disease, leave in Jesus' सगळी name. रोगराई येशूंच्या नावात जाऊ. Pain, leave you. Leave. वेदना येशूंच्या नावात जाऊ. Leave in सोड. Jesus' name. येशूंच्या नावात. That pain is leaving you. ती वेदना तुला सोडून That जात sickness आहे. is leaving तो you. आजार तुला सोडून जात आहे. Every headache. डोकेदुखी People who are suffering with headache. ज्या लोकांना डोकेदुखी आहे Leave them in सोड Jesus' त्यांना name. येशूंच्या नावात. Leave them in Jesus' सोड name. त्यांना येशूंच्या नावात. Every swelling in the body. अंगावर आलेली सूज Leave in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या नावात. Place your hand on that affected part आपला हात तुम्हाला जिथे कुठे दुखताय तिथे ठेवा and speak to the Lord. आणि प्रभूशी बोला. Call on the name of Jesus प्रभूच्या नावाचा येशूच्या नावाचा धावा करा. and he will touch you now. येशू तुला आता स्पर्श करतील. All the pain in the body, सगळ्या वेदना शरीरातल्या I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या Leave. नावात सोड. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Stomach pain vanish in the name of Jesus. पोटातल्या वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात Vanish in Jesus' जाऊ name. दे. येशूंच्या नावात. Liver problem. लिव्हरचे आजार People having liver त्या problem. लोकांना लिव्हरचे आजार आहेत. Leave in the name of सोड Jesus. त्यांना येशूंच्या नावात. Stone
stone in the kidney, किडनी झालेलेकडे vanish in the name of निघून Jesus. जाऊ दे येशूंच्या नावात. Let it be crushed in the name of त्यांचा Jesus. चुरा होऊ दे येशूंच्या नावात. Heart problem. हृदयाचा आजार, People having heart त्या problem. लोकांना हृदयाचे आजार Lord, आहेत. touch them प्रभू now. त्यांना आता स्पर्श कर Heal them. आणि त्यांना आरोग्य दे. There is a person here. एक माणूस इथे You आलाय. have problem in your heart. त्या व्यक्तीचं हृदय काहीतरी You have आजारात been आहे. given up. त्या माणसावर हार मानली The आहे. doctor said you are not going to survive long. डॉक्टरांनी असं सांगितलंय की तू फार वेळ जगणार And नाही you are living in fear. आणि त्या माणसाला आता भीती वाटत आहे. You feel any time you will त्या die. व्यक्तीला असं वाटतंय की आता मी कधी मरणार But the आहे. Lord says, पण प्रभू तुझ्याशी you बोलत shall आहे. not die. प्रभू म्हणतोय तू मरणार नाही, You shall तू live. जगणार आहे. Because I am going to touch you. कारण मी तुला स्पर्श And करणार I आहे. am going to give my life to आणि मी you. माझं जीवन तुला देणार That आहे. you will की survive. तू जगणार And your heart will be strong. आणि तुझं हृदय आरोग्यवान होणार. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार, Blind eyes. आंधळे डोळे, Lord, touch them प्रभू now. त्यांना आता स्पर्श कर And heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूंच्या नावात. Ulcer. अल्सर, People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालं, Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श And कर heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Thank you, Jesus. धन्यवाद Come on, येशू. call. सगळ्यांनी प्रभूचा धावा करा आणि करा. You know what your sickness is. तुला माहितीये ना तुला काय आजार You आहे. know what your pain is. तुला तर माहितीये ना तुला कुठे दुखतंय. Tell the Lord, सांग ना Lord, प्रभूला this is my की pain. प्रभू मला इथे This इथे is my दुखतंय. trouble. मला त्रास होतोय. Touch me मला now. आता स्पर्श कर. And He will touch you. प्रभू तुला स्पर्श I करेल. guarantee you, He will touch you. मी 100% खात्री देतो प्रभू तुला स्पर्श करेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Tuberculosis. क्षयरोग, People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झाला, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य Let दे. that TB vanish तो in क्षयरोग Jesus' निघून name. जाऊ दे येशूंच्या In नावात. the name of Jesus. येशूंच्या नावात. Cancer. Cancer. Lord, touch them, प्रभू Lord. त्यांना स्पर्श कर. Heal them of their त्यांना cancer. कॅन्सर पासून आरोग्य दे. Piles problem. मूळव्याधाचा आजार Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात निघून जाऊ दे. Acidity problem. पित्ताचा आजार Leave in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up in the name of उठा Jesus आणि येशूंच्या and नावात start walking in the name of Jesus. उठा आणि येशूंच्या नावात चालायला लागा. Weakness in the body. अंगात आलेला अशक्तपणा. You eat, but your body is not finding strength. तुम्ही खाताय जेवताय पण तुमच्या शरीराला ताकद नाही. But right now, पाहताय वेळेला Jesus is touching प्रभू you येशू तुला स्पर्श and He करतात is making you strong. आणि येशू तुला एकदम बलवान He is करतात. strengthening your body. तुझ्या शरीराला ताकद देतात. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Deaf ears be opened in बहिरे Jesus' कान name. येशूंच्या नावात उघडू दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those women who need children, ज्या बायकांना संतान हवंय, Lord bless them, प्रभू Lord. त्यांना आशीर्वादित कर Give them their needs, oh आणि Lord, their desires. त्यांची गरज भागव, त्यांची इच्छा पूर्ण कर Fill their womb with a child. आणि त्यांचं उदर बाळाने भर. Thank you, Jesus. धन्यवाद देवा. Thank you, Father. धन्यवाद. Now you devil आता who सैताना is attacking the जो people, लोकांवर हल्ला करतो, I command you in the name of तुला मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the people in त्या Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या Devil नावात. go. सैताना जा. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In the name of Jesus. येशूंच्या नावात See, जा. the devil is leaving बघा you. सैतान चालला. Devil is leaving you. सैतान तुला सोडून चालला. Devil is leaving you. सैतान तुला सोडून चालला. Every witchcraft power, सर्व चेटूक जादूटोणा leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Every demonic power, सैतानी शक्त्या be broken in the name of तुटून जाऊन Jesus. दे येशूंच्या नावात. From my people in Jesus' माझ्या name. लोकांवरून येशूंच्या नावात Leave in the name of सोड Jesus. त्यांना येशूंच्या नावात. Say, you also say. तुम्ही बोला. Say, devil, leave me in Jesus' name. सैताना मला सोड येशूंच्या Leave नावात. my family in Jesus' name. माझं कुटुंब सोड येशूंच्या Leave my नावात. life in Jesus' माझं name. जीवन सोड येशूंच्या Say, नावात. devil, leave my mind in Jesus' सैताना name. माझं मन सोड येशूंच्या नावात. Fear, leave me in Jesus' भीती name. मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Confusion, leave me in Jesus' गोंधळ name. मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Depression, leave in Jesus' name. नैराश्य मला सोडून जाऊ दे येशूंच्या Leave in नावात. the name of Jesus. सोड येशूंच्या नावात. Lord, I pray प्रभू मी प्रार्थना you करतो free them all या लोकांना सर्वांना तू मोकळं कर. from all kind of depressions. सगळ्या पद्धतीच्या नैराश्यातून त्यांना बाहेर काढ. Let your great peace come into them. तुझी महान शांती त्यांच्यात येऊ दे. Let your great joy flood their hearts. तुझा महान आनंद त्यांच्यामध्ये पुरासारखा येऊ दे. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू whatever else they need, give it to them. या लोकांची आणि सुद्धा जी काही गरज असेल ती भागव. Those who need financial blessings, bless them financially. त्यांना आर्थिक आशीर्वाद हवे त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Those who need a job, give them a job. त्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. त्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. दे प्रभू दे. Thank you, Father. दे. Break the curse शाप तोडून टाक out of their lives in Jesus' त्यांच्या name. जीवनावरून येशूंच्या नावात. They should not remain in debts, Lord. ते कर्जबाजारी राहता कामा नयेत. Bless them. त्यांना आशीर्वाद दे.
Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-4 चाकी गाड्या हव्यात त्यांना तो आशीर्वाद दे. Those who want to sell their properties, help them, Lord. ज्यांना मालमत्ता विकायच्या आहेत त्यात त्यांना मदत कर. Those who want to purchase properties, help them, Lord. त्यांना मालमत्ता विकत घ्यायच्या आहेत त्यांना त्यात मदत कर. Bless the businessmen. व्यावसायिक लोकांना आशीर्वादित कर. Let their business flourish in the name of त्यांचा Jesus. व्यवसाय येशूंच्या नावात समृद्धीला येऊ दे. Some want to fly abroad. काही लोकांना परदेशी जायचंय, They are praying for a visa. त्यांना विजा हवाय, विजासाठी प्रार्थना करतात. Let them get the visa, oh त्यांना विजा Father. मिळू दे दे बापा, And let them be able to fly आणि abroad. त्यांना फॉरेनला जाता येऊ दे. Fulfill their dreams, त्यांची Lord. स्वप्न पूर्ण कर दे बापा. Thank you, Father. धन्यवाद येशू. Let there be unity in the family. त्यांच्या परिवारात एकी असू दे, Let there be peace in the family. कुटुंबात शांती असू दे, Let there be joy in the family. कुटुंबात आनंद असू दे. Thank you, Father. धन्यवाद God. प्रभू. Remove them all from darkness. सगळ्यांना अंधारातनं बाहेर काढ. And let your floodlight lighten up their life. तुझा प्रकाश त्यांच्या जीवनाला प्रकाशित करू दे. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. Amen. Praise Amen. God. देवाला Give a धन्यवाद. big clap to Jesus. एक जोरात आता येशूंसाठी टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. God will remove you from your pit. देव तुम्हाला तुमच्या खड्ड्यातून बाहेर काढेल. Every chain and shackle he will break. सगळ्या साखळ्या बंधनं देव तोडेल. Just trust in Jesus. केवळ येशूंवर Amen. विश्वास ठेवा. God bless. देव We तुम्हाला will hear a आशीर्वादित few करो. testimonies. काही साक्षी आता आपण ऐकूयात. Praise the Lord, Pastor. What a Yes. miracle testimony in this Pandit family they have done. Okay. They have come for the first time from Nasik here, Pastor. Okay. This is the daughter. All right. She had a small lump in her head. So she was taken to the doctor and doctor suggested that nothing, in a month she'll be all right. But it didn't work for them. They took a second opinion to the doctor. Doctor said, it's a lump, you'll have to remove it. Okay. And it was hard like a stone. Okay. So again they went to the third doctor. The doctor suggested you'll have to undergo a surgery and that we'll have to remove it, and went for a testing. But her uncle came here, and the uncle prayed on the 18th May on Saturday. They Okay. came here. By faith, the uncle went home and prayed. And the next Sunday, the lump started, the blood coming out, and the lump was nowhere. It vanished off. It's gone. हालेलुया. हालेलुया. कुठं होतं? इथं होतं? आता नाहीये. It was आता नाही like a stone. There was a lump on the head. हो का? First time आला तुम्ही. बरं. आज And they come for पहिल्यांदा the आलाय. first time, Pastor, for just to testify it. नाशिकहून पहिल्यांदा आलाय आज तुम्ही. आम्ही फर्स्ट टाइम आलो म्हणजे आतापर्यंत तुम्ही ऑनलाईन पाहत होता? ऑनलाईन डेली ऑनलाईन आम्ही बघतो. माझा मोठा भाऊ आला होता. बर हो, त्याने आला इकडे प्रेयर वगैरे केली, नंतर बर. ब्लेसिंग ऑइल घेऊन गेले. बर मग सेकंड डे मॉर्निंगला ते आल्यानंतर ब्लेसिंग ऑइल लावलं बर. आणि मंडेला ते पूर्ण रिमूव्ह होऊन गेलं. अरे वा. संडेला आमच्या मोठ्या भावाला पहाटे स्वप्न पण आलं होतं. देवबाप त्यांच्याशी स्वप्नाद्वारे बोलला की ती गाठ पूर्णपणे निघून जाईल. आता डॉक्टर काय म्हणतात? नाही, काही गरज नाही, काही गाठच नाही. नाही येते ते. गरज नाही. गाठच आता काय नाही. गरज नाही, सर्जन कडे जायची काय त्यांनी गरज त्यांनी नाही. विचारलं कसं काय गेलं म्हणून? हो सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं, उत्तर दिलं आम्ही त्यांना. देवाला धन्यवाद. God bless, Amen. God bless, God God bless you. God bless. Praise God. Who did it? कोणी केलं? तुला बरं? हा? गॉडने केलं, येशूने केलं. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड पास्टर, आपल्यामध्ये सिस्टर रेखा आहेत आणि हे त्यांचे सासू आहेत. त्यांना विविध प्रकारचे खूप सारे व्याधी झाले होते आणि सुरुवात त्यांच्या पोटाच्या त्रासापासून सुरू झाली. तर ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं तर वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट त्यांचे करण्यात आले. पोटातले स्कॅन केले तर त्यांना असं आढळलं की त्यांचे जे पॅनक्रियास आहे ते पूर्णपणे खराब झालेले आहे. अच्छा. पित्ताची पिशवी जी आहे ती पण खराब झाली आणि पूर्ण त्यांच्या छातीमध्ये पाणी भरलेलं होतं. परंतु ते म्हणतात की आम्ही म्हणजे सातत्याने आम्ही ऑनलाईन सभा पाहायचो आणि ते म्हणतात हे जे त्यांची सून आहे ते त्यांनी 2-3 वेळा पण आपल्या चर्चमध्ये घेऊन आले. तर ते म्हणतात जसं आम्ही प्रभू येशूमध्ये विश्वास ठेवू लागलो, डॉक्टरांनी तेव्हा सजेस्ट केलं होतं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशनमध्ये त्यांना असं सांगण्यात आलं की आम्ही त्यांच्या जीवाची गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु प्रभूंनी सर्व परिस्थिती बदलली आणि त्यांना एक नवीन जीवन दिलं. ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं. आज त्यांना पूर्णपणे प्रभूंनी आरोग्य दिलेलं आहे म्हणून ते प्रभूला गौरव देतात. हालेलुया. Thank you, Father, Amen. for touching her, Lord. देवाला Thank you, धन्यवाद. Master, in Jesus. Amen. Yes. How is that man we prayed That for? boy we prayed for, bring him here. violent. How is he? Oh, again. Okay. The devil wants to play again. Okay, bring him. In the name of Jesus. Bring him here. In the name of Jesus. I command you in the name of Jesus. Leave.
Leave him and never come into him in the name of Jesus. Thank you, 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 Father. Thank you, Lord. Bring that lady आणा इकडे आणा. and make him to surrender. या मुलाला लगेच सरेंडर करव. All powers of the devil, I command you in the name of Jesus. Leave and never come into her in Jesus' name. मास्टर प्रेस लॉर्ड आपल्यामध्ये ताई आहे ती सांगते की आपण सगळ्यांना जसं माहिती आहे 10वीचा निकाल लागला. ती म्हणते की मी 10वीच्या परीक्षेच्या आधी बोर्डाच्या परीक्षा आधी जे प्रिलियम एक्झाम होतात सरावाच्या परीक्षा तर ती म्हणते की त्यात मला मार्क कमी पडले आणि त्यामुळे शिक्षक तिला म्हणले की तुझं काही होऊ शकत नाही आणि ती जरा डिसअपॉइंट झाली त्या गोष्टीमुळे. तर ती म्हणते त्यानंतर मी प्रार्थना करायला लागले. आजी म्हणतात की मी नातीसाठी प्रार्थना करत होते. ती म्हणते रोज मी तुमचं ऑनलाईन वचन ऐकायचे मी प्रार्थना करायचे. ती म्हणते आता निकाल आला 10वीचा बोर्डाचा आणि चांगल्या टक्क्याने ती पास झाली आहे म्हणून संपूर्ण गौरव देवाला देते. दंडवत घालत आले आज मी माझ्या नातीसाठी पास होऊ दे. मी दंडवत घालवते ते गेट पासून. आज मी पहिल्या शनिवारी येऊन साक्ष देणार आहे. मी दुसऱ्या शनिवारची वाट बघणार नाही पास झाले की. म्हणून मी माझ्या नातीसाठी गेट पासून दंडवत घालत इथपर्यंत आले. हो आज का? साक्ष देते आज. हो दंडवत मला घालत जास्ती आले. असं गुडघ्यावर येत नाही ना. See that she came on her knees like this from the gate till here. गुडघ्यांवर नाही गुडघ्यांना थोडा त्रास आहे पण दंडवत घालत Oh, घालत okay, आहे. okay. आणि हे काय हे पेढे हो ना. सगळं टेन्शन गेलं आता. आता टेन्शन नाहीये. व्हेरी गुड God, very good. व्हेरी गुड. गॉड ब्लेस यू. You were not expecting that also. But God helped you. God bless you. Amen. Study well बेटा. Come up Study in well life. and come up in life. Yes. and let her get a Mail. good देव देईल. admission in a good college, oh Yes. Father. I claim this blessing for my Amen. daughter in Amen. Jesus' name. Amen. God bless you. प्रेज द Yes, लॉर्ड praise पास्टर. पास्टर ये आंटी की बहुत अद्भुत गवाही है. वो अपनी गवाही में कहते हैं कि अप्रैल महीने में उनको अल्सर हुआ था पेट में जिसकी वजह से उनको खाना पीना सब उनका बंद था. वो कहते हैं कि वो बिल्कुल भी खा नहीं सक रहे थे बिल्कुल भी पी नहीं सक रहे थे. वो कहते हैं कि वो इस अपने चर्च में 3 शनिवार आए और 3 शनिवार के बाद चौथी शनिवार को प्रभु ने उनको आरोग्य दिया. वो कहते हैं कि उनका अल्सर पूरी तरीके से निकल गया है. प्रभु ने उनको आरोग्य दिया है जिसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. काय झालं? अभी सब ठीक है. अभी एकदम ठीक है. एकदम अल्सर ठीक. गया. खाना खा रही पानी पी रही सब कर रही मैं अभी. कैसे क्या चमत्कार हुआ? जीसस ने किया. Jesus ने किया. Thank you, Father. Bless you. See this boy. येशू म्हण. धन्यवाद येशू म्हण. धन्यवाद येशू. See this boy. बघा How violent he was. कसा होता ना आधी But now he is sobered down. आता कसा आहे बघा. काय काळजी करू नको. Amen. देव तुझे बरोबर आहे. आमेन. God bless you. सिस्टर ज्योती आपल्यामध्ये आहे ते म्हणतात जेव्हा मी इथं आले तर मला खूप असं जडजड जाणवत होतं परंतु शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभूंनी मला स्पर्श केला आणि आता मला पूर्णपणे हलकं वाटत आहे म्हणून ते प्रभूला गौरव देतात. Praise God. Thank you, Jesus, for touching our life. Thank you. Thank you, Jesus. Come. Praise the Lord. Praise Pastor, the this auntie was admitted for 15 days and she had a spine issue. This one, that one. This one. So she had a spine issue. Lord. आणलं तुम्ही. She was admitted and she was not able to sit, wake up, do any courses Oh. at anything. But she was discharged yesterday and she came here, she prayed. Now she can sit, walk and do everything. Hallelujah. All glory to Jesus. Amen. काय म्हणायचं तुम्हाला? तरी मला फरक नाही पडला. मी डिचार्ज घेऊन घरी आली तर मला कोणी कोणी सांगितलं इथं या म्हणून दापोडीच्या चर्चमध्ये तुला फरक पडल. आता फरक पडला? हा मग हे मला घेऊन आले. आमच्या शेजारी राहतात ना. She was discharged from the hospital because she knew that she will not be able to हे walk माझं नाव around. ममता माचरे. अच्छा आता बरं वाटतंय आता बरं ना. वाटतंय? आता बरं वाटतं. Jesus, touch her, Lord. Heal her completely. Amen. Let your healing power enter every fiber of her being. And let her become strong in the name of Jesus. Hallelujah. Thank you, Father. Thank you. Amen. प्रेज गॉड. पास्टर या सिस्टर UP मधून येतात. ते म्हणतात 5 वर्षापासून त्यांना बाळाचा आशीर्वाद नव्हता आणि खूप सैतानी प्रभाव त्यांच्यावर होतं आणि ते म्हणतात की हे जे सिस्टर आहेत त्यांच्या घरामध्ये म्हणजे सेल मीटिंग घेतात. ते एकदा भोसरीमध्ये आल्या तर राहायला आणि प्रभूने अद्भुतरित्या कार्य केलं. त्यांना पूर्ण सैतानी बंधनातून सुटका दिली आणि आता सुंदरशा मुलाचा आशीर्वाद दिला म्हणून ते प्रभूला गौरव देतात. Hallelujah. Thank you, Jesus, Amen. for this blessing, O Lord. Yes, Lord. धन्यवाद. Amen. प्रेज द लॉर्ड पास्टर.
पास्टर ये बच्ची है, इसकी आंख में बहुत लाल हो जाता था इसका आंख, बोलते वो खून की गांठ सी उसकी आंखों में बनती थी। वो हमारा ऑनलाइन सभा देखते थे वो, और वो कहते हैं कि प्रभु ने जब वो ऑनलाइन सभा देख रहे थे तभी प्रभु ने उनको स्पर्श किया, और वो कहते हैं कि आज वो नांदेड़ सिटी से यहाँ पे आए हैं साक्षी देने के लिए। प्रभु ने उसकी आंखों में चंगाई दी, और वो जो खून की गांठ बार बार बनती थी प्रभु ने उससे उसको छुटकारा दिया, जिसके लिए वो Praise सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं। So you are watching us on online? यस ऑनलाइन How? Who told you? ऑनलाइन हम देखते थे देखते थे आपको? हाँ। आप नांदेड़ में रहते हैं? हाँ अच्छा। और ये बच्ची का कैसा हो गया? क्या हुआ चमत्कार? जब पिकनिक को गई थी हाँ। तो वहाँ पे स्विमिंग पूल में कुछ इन्फेक्शन हो गया था उसका। और अभी अच्छा लग रहा है? Now you are okay? यस। Thank you, Father. Bless her eyes, Lord. Let it never have this kind of problem ever Yes. again in Jesus' Amen. name.